नमस्कार लाडक्या बहिणीनो, मी शरद करंडे. लाडक्या बहिणीनो, तुम्हाला 18 नोव्हेंबर 2025 पर्यंत तुमची लाडकी बहीण योजनेची जी ई-के-वाय-सी आहे, ती ई-के-वाय-सी तुम्हाला पूर्ण करायची आहे. 18 नोव्हेंबर पर्यंत शासनाने या ठिकाणी तुम्हाला मुदत वाढवून दिलेली आहे. त्या मुदतीमध्ये तुम्हाला तुमची जी ई-के-वाय-सी आहे, ती ई-के-वाय-सी पूर्ण करायची आहे. तरच तुमचे हप्ते यापुढे चालू राहतील. अन्यथा तुमचे हप्ते जे आहेत, ते हप्ते या ठिकाणी बंद होऊन जातील. आता तुमची ई-के-वाय-सी झालेली आहे की नाही झाली हे तुम्हाला समजत नाही. भरपूर लाडक्या बहिणींनी या ठिकाणी प्रश्न विचारले, दादा आमची ई-के-वाय-सी झाली आहे की नाही हे आम्हाला माहीत नाही. तर ते कसं चेक करायचं, कसं आम्हाला समजेल की आमची ई-के-वाय-सी झालेली आहे की नाही झालेली आहे? या व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण माहिती बघणार आहोत. तुमची ई-के-वाय-सी जर झालेली असेल किंवा झाली नसेल तर ती माहिती तुम्ही कशा पद्धतीने चेक करू शकता. जर झाली असेल तर त्या स्टेटस तुम्ही कशा पद्धतीने बघू शकता. संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तुम्ही जर चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला आपले सबस्क्राईब करा आणि अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओसाठी नोटिफिकेशन बेलला क्लिक करून ठेवा, म्हणजे तुम्हाला अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळत राहतील. चला तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया. बघा, तुम्हाला लाडकी बहीण योजनेची ई-के-वाय-सीचं स्टेटस चेक करण्यासाठी तुम्हाला या वेबसाईटवरती यायचं आहे. ज्या ठिकाणी तुम्ही ई-के-वाय-सी पूर्ण केली आहे त्या ठिकाणी तुम्हाला यायचं आहे. या वेबसाईटचं बघा, ladkibahn.maharashtra.gov.in याच वेबसाईटवरती तुम्हाला यायचं आहे. या वेबसाईटवरती आल्याच्या नंतर तुम्हाला या ठिकाणी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचं लाभार्थी ई-के-वाय-सी प्रक्रिया पूर्णसाठी येथे क्लिक करा. यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. बघा, या ठिकाणी आल्याच्या नंतर आपल्याला या ठिकाणी सांगितले, हे बघा या ठिकाणी तुम्हाला ई-के-वाय-सी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना लाभार्थी आधार क्रमांक, तुम्हाला ज्या महिलेचं स्टेटस चेक करायचं आहे, ज्या लाडक्या बहिणीचं स्टेटस चेक करायचं आहे त्या लाडक्या बहिणीचा आधार क्रमांक तुम्हाला या ठिकाणी टाकायचा आहे. आधार क्रमांक टाकल्याच्या नंतर खाली जो कॅप्चा दिला आहे, या ठिकाणी जो कॅप्चा दिला आहे तो कॅप्चा या ठिकाणी टाकायचा आहे. कॅप्चा टाकल्याच्या नंतर या ठिकाणी एक संमती दिलेली आहे. ती संमतीला तुम्हाला मी सहमत आहे यावरती क्लिक करायचं आहे आणि OTP पाठवावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. बघा, तुम्ही OTP पाठवा बटनावरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला अशी वॉर्निंग, या ठिकाणी तुम्हाला असा एक मेसेज या ठिकाणी दाखवला जाईल, या आधार क्रमांकाची ई-के-वाय-सी प्रक्रिया पूर्ण झालेली आहे. असा मेसेज जर तुम्हाला या ठिकाणी दाखवला तर तुमची लाडकी बहीण योजनेची ई-के-वाय-सी, ती ई-के-वाय-सी प्रक्रिया या ठिकाणी पूर्ण झालेली आहे. तुम्हाला आता यापुढे कोणतेही काम करायची गरज नाही, कुठलीही प्रक्रिया करायची गरज नाही. तुमची जी ई-के-वाय-सी आहे ती ई-के-वाय-सी प्रक्रिया पूर्ण झालेली आहे. तुम्हाला आता कुठलेही टेन्शन घ्यायचं नाही आहे. तुमची ई-के-वाय-सी झालेली असल्यामुळे तुमचे जे हप्ते आहेत ते हप्ते या ठिकाणी सुरळीत चालू राहतील. तुमचे पुढील हप्ते या ठिकाणी तुम्हाला येत जातील. तुम्हाला या ठिकाणी वर्षभर कुठल्याही प्रकारची अडचण येणार नाही. सर्व तुमची जे हप्ते ते हप्ते सुरळीतपणे चालू राहतील. तुमची ई-के-वाय-सी प्रक्रिया या ठिकाणी अशा पद्धतीने तुम्ही चेक करू शकता. तुमची ई-के-वाय-सी झालेली आहे की नाही झाली तुम्हाला या ठिकाणी समजेल. जर तुम्हाला या ठिकाणी असा मेसेज आलेला नाही तर तुम्हाला या ठिकाणी तुमच्या आधार क्रमांकावरती ऑटोमॅटिक या ठिकाणी तुम्ही OTP पाठवा बटनावरती क्लिक केल्यानंतर तुमच्या आधार क्रमांकावर OTP पाठवला जाईल. तो OTP टाकून तुम्हाला तुमच्या वडिलांचा किंवा पतीचा आधार क्रमांक देऊन पुढील माहिती भरून त्यामध्ये तुम्हाला ई-के-वाय-सी प्रक्रिया पूर्ण करून घ्यायची. त्याचा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती बनवला आहे. मराठी कट्टा 360 लाडकी बहीण ई-के-वाय-सी असं तुम्ही जर यूट्यूबवरती सर्च केलं तर त्या ठिकाणी तुम्हाला व्हिडिओ मिळून जाईल. त्यामध्ये सांगितल्याप्रमाणे तुम्ही तुमची ई-के-वाय-सी घर बसल्या करू शकता. आता सर्व्हर जे आहे ते सर्व सुरळीतपणे चालू आहे. OTP व्यवस्थितपणे सेंड होत आहेत. त्यामुळे तुम्हाला तुमची जर ई-के-वाय-सी झालेली नसेल तर ती लवकरात लवकर पूर्ण करून घ्या. तर अशा पद्धतीने तुम्ही घर बसल्या तुमची ई-के-वाय-सीचे जे स्टेटस आहे ते स्टेटस तुम्ही चेक करू शकता. तुमच्या मोबाईलमधून असेल, तुमचं कॉम्प्युटर असेल किंवा लॅपटॉपमधून असेल, तुम्ही कुठल्याही डिव्हाइसमधून तुमची ई-के-वाय-सीचं स्टेटस चेक करू शकता. तर महत्त्वपूर्ण अशी माहिती होती. जास्तीत जास्त आपल्या लाडक्या बहिणींपर्यंत ही माहिती शेअर करा. व्हिडिओ आवडल्यास आपल्या व्हिडिओला लाईक करा, तसेच चॅनलला आपल्या सबस्क्राईब करा. भेटूया अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.